नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 20 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान। प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे राजस्थान राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे। तर मित्रांनो, राजस्थान राज्यात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केले जाणार आहे। तर त्या वॉर्डला रामाश्रय नाव देखील दिले जाणार आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी आपण बघूया। व्लादिमीर पुतिन यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रशिया। व्लादिमीर पुतिन यांची रशिया देशाचे राष्ट्राध्यक्षपदी आता निवड ही झालेली आहे। व्लादिमीर पुतिन यांची रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी ही 5व्यांदा निवड झालेली आहे। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची 5व्यांदा ही निवड झालेली आहे। तर रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांना 88% मतेही मिळालेली आहे। हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर या रशियाच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, नोट डाऊन करून ठेवा। मित्रांनो, आपण घेत असलेले सर्व करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्ही आपल्या एका करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून त्याला एकदा रिव्हिजन ही देत चला। याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। अदानी समूह कोणत्या राज्यातील खवडा येथे जगातील पहिला सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गुजरात। मित्रांनो, अदानी समूह गुजरात राज्यातील खवडा येथे जगातील सर्वात मोठा रिन्युएबल पार्क हा बनवत आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारत आणि कोणत्या देशामध्ये 18 ते 31 दरम्यान टायगर विजय हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका। मित्रांनो, भारत आणि अमेरिका देशामध्ये 18 ते 31 मार्च या दरम्यान टायगर विजय हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या राज्याच्या राज्यपाल तिमिलीसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा। मित्रांनो, तेलंगणा राज्याच्या राज्यपालपदी असलेल्या तमिलीसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर मित्रांनो, तेलंगणाचा उल्लेख झाला तर आपण तेलंगणाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तेलंगणाचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,14,840 चौरस किमी एवढे। तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद। सर्वात मोठे शहर देखील आहे हैदराबाद। तेलंगणाची स्थापना ही 2 जून 2014 मध्ये झालेली आहे। तर सध्या जिल्ह्यांची संख्या ही 10 आहे आणि सध्याचे मुख्यमंत्री आहे रेवंत रेड्डी। तर आपण राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया। केवीआर राष्ट्रीय उद्यान, महराबाद टायगर रिझर्व, नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व, पाखल वन्यजीव अभयारण्य आणि केवल वन्यजीव अभयारण्य हे सर्व राष्ट्रीय उद्यान तेलंगणा या राज्यात आहे। सर्व पॉइंट नोट डाऊन करून ठेवा। कुठला ना कुठला पॉइंट हा परीक्षेच्या संदर्भाने महत्त्वाचा देखील आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया।
चालू आर्थिक वर्षात अमेरिकेला भारतातून होणारी स्मार्टफोनची निर्यात किती अब्ज डॉलरने वाढलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 3.53%. चालू आर्थिक वर्षात अमेरिकेला भारतातून होणारी स्मार्टफोनची निर्यात ही 3.53% अब्ज डॉलरने वाढलेली आहे. तर मित्रांनो, भारत हा अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश ठरलेला आहे. हातील पॉइंट लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. लक्ष्मी नारायण रामदास यांचे नुकतेच निधन झालेले आहे. ते कोण होते? मित्रांनो, लक्ष्मी नारायण रामदास यांचे सध्या निधन झालेले आहे. ते ऑप्शन क्रमांक 3 भारताचे माजी नौदल प्रमुख होते. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. मित्रांनो, भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मी नारायण रामदास यांचे निधन झाले. ते भारताचे 13वे नौदल प्रमुख होते. हा पॉइंट लक्षात असू द्या. ते 1971च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील झालेल्या युद्धात INS बियास युद्धनौकेचे कमांडिंग अधिकारी देखील होते. मित्रांनो, भारताचे हे नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांना भारत सरकारने तिसऱ्या सर्वोत्तम शौर्यवीर चक्राने देखील सन्मानित केलेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, लक्ष्मीनारायण रामदास यांना 2004 या वर्षी रायमन मॅग्सेसे पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले होते. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कोणाची निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शीतल देवी. मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून शीतल देवी यांची निवड ही झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक चिमणी दिवस कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 20 मार्च. जागतिक चिमणी दिवस आपण 20 मार्च या दिवशी साजरा करत असतो. मित्रांनो, याच दिवशी आपण अजून एक दिवस साजरा करत असतो, तर तो म्हणजे आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. हा देखील 20 मार्च या दिवशी असतो. तर मित्रांनो, दिनविशेषवर प्रश्न आला तर आपण सर्व मार्च महिन्याचे दिनविशेष बघून घेऊया. तर चला एक एक करून मार्च महिन्याचे दिनविशेष बघूया. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि कर्मचारी प्रशंसा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि 9 मार्चला असतो जागतिक किडनी दिवस. 10 मार्चला असतो CISFचा स्थापना दिवस. तर 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिन. तर 18 मार्चला असतो जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्चला असतो जागतिक कविता दिन आणि जागतिक वनीकरण दिन. तर 22 मार्चला असतो जागतिक जल दिन. 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन. तर 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग TB दिवस आणि 27 मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिन. मित्रांनो, आपण हे सर्व मार्च महिन्याचे दिनविशेष बघितले. ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून वहीला एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. भारतातल्या गेल्या 9 वर्षात विमा क्षेत्रात किती हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 54%. मित्रांनो, गेल्या 9 वर्षात विमा क्षेत्रात 54,000 कोटी रुपयांची गुंतवणूक ही झालेली आहे. गेल्या 9 वर्षात भारतातील विमा क्षेत्रातील कंपन्यांची संख्या 53 वरून आता 70 वर पोहोचलेली आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा.
याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.